हॅलो स्टुडंट, आज आपण यूज टू याचा वापर कुठे आणि कसा करायचा ते शिकणार आहोत. ठीक आहे. सर्वात प्रथम म्हणजे यूज टू म्हणजे काय की आधी करायचो. तर हे वाक्य आपण तीन सेंटेन्समध्ये तयार करणार आहोत. जसे की एक पॉझिटिव्ह सेंटेन्स सांगते, आय यूज टू प्ले क्रिकेट, म्हणजे मी आधी क्रिकेट खेळायचो. ठीक आहे. त्यानंतर शी यूज टू वेकअप अर्ली, ती आधी लवकर उठायची. ठीक आहे. आता सेम डीड नॉटमध्ये हे यूज टू कसं वापरायचं, ज्या वेळेस निगेटिव्ह फॉर्म येतो त्यावेळेस फक्त यूज टू हेच वापरायचं. इथे डी लागणार नाही. ठीक आहे. आय डीड नॉट यूज टू प्ले क्रिकेट, मी आधी क्रिकेट खेळत नव्हतो किंवा नसायचो. शी डीड नॉट यूज टू गो देर, ती आधी तिकडे जात नसायची. ठीक आहे. हे झालं निगेटिव्हमध्ये. आता क्वेश्चन फॉर्ममध्ये कसं विचारायचं, तर सेम डीड शी यूज टू कॉल यू, ती तुला आधी कॉल करायची का. यूज टू इथे पहा आपण फक्त यूज टू लावला, इथे डी काढून टाकलेला आहे. ठीक आहे. डीड ही यूज टू लिव्ह इन पुणे, म्हणजे ते आधी पुण्यात राहायचे का, इथे क्वेश्चन मार्क देते. ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला असा आहे, सब्जेक्ट यूज टू वर्ब आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारे यूज टूचा वापर करून आपण अफर्मेटिव्ह, क्वेश्चन टॅग आणि क्वेश्चन मार्क आणि निगेटिव्हमध्ये हे सेंटेन्स तयार करू शकतो. ठीक आहे. व्हिडिओ आवडले तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू.